बेसन लाडू हा बऱ्यापैकी सर्वांनाच आवडतो, पण तो खाताना टाळायला चिकटतो म्हणून सहसा तो खाल्ला जात नाही. तर आज मी इथे एकदम दाणेदार असे, टाळायला अजिबात न चिकटणारे असे परफेक्ट असे बेसन लाडू बनवले आहेत. आणि बेसन लाडू बनवल्यानंतर त्यामध्ये तूप असल्यामुळे ते खाली बसतात, म्हणजे त्याचा व्यवस्थित गोल शेप येत नाही. त्यासाठी आज आपण काही सेकंदातच लाडू बनवणार आहोत. तर चला बघूयात. इथे 2 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे. हे रेग्युलर घरातलंच आहे. गिरणीतून डाळ दळून आणली होती, त्याचंच हे पीठ आहे. तर या कपने मी 2 कप असं हे पीठ घेतले आहे. पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि त्याच मापाने आपल्याला ही 1.5 कप अशी पिठी साखर घ्यायची आहे. पिठी साखरसुद्धा चाळून घ्यायची आहे. त्यानंतर 1 कप इथे साजूक तूप घेतलेलं आहे. त्यानंतर इथे काजू बदामचे मी काप घेतलेले आहेत आणि पिस्त्याचे सुद्धा काप घेतलेले आहेत आणि इथे वेलची पावडर आहे. आता हे आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बेसन पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे. शक्यतो जाड बुडाचीच आणि पसरट अशी कढई घ्या, म्हणजे बेसन व्यवस्थित असं आपल्याला फिरवता येतं आणि छानपैकी ते भाजलं जातं. आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे आणि सतत हे उलटण्याने फिरवत राहायचं आहे, नाहीतर बेसन पीठ बुडाला जर चिकटलं, थोडं जरी रंग बदलला, काळं पडलं, तर आपले बेसन लाडू हे चांगले अजिबात बनणार नाही आहेत. तर त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं, सतत हलवत राहायचं आहे. सुरुवातीलाच 1-2 मिनटं बेसन भाजल्यानंतरच आपल्याला तूप टाकायचं आहे, नाहीतर सुरुवातीला जर तूप टाकून त्यामध्ये पीठ टाकून भाजल्यानंतर बेसन व्यवस्थित नाही भाजलं जाणार. म्हणून मी शक्यतो असं बेसन भाजताना नंतर तूप टाकते, म्हणजे बेसन सुरुवातीला हलकंसं असं गरम झाल्यावरतीच. आता पाहिजे तसं आपल्याला 1-2 चमचे तूप टाकायचं आणि त्यानंतर बेसन भाजून घ्यायचं. आता लाडू बनवण्यासाठी पीठ एकदम छान असं भाजलं गेलं पाहिजे, पण बराच वेळ लागतो, आपले हातसुद्धा दुखतात. तर त्यासाठी काय करायचं, जेव्हा तुम्ही गिरणीमधून हरभऱ्याची डाळ दळून आणणार, तर त्याच्या आधी आपल्याला ती गॅसवरती अशी मस्तपैकी हलकी अशी भाजून घ्यायची. डाळ भाजल्यामुळे काय होतं, पीठसुद्धा एकदम छान असं येतं आणि त्या पिठापासून आपण कोणताही पदार्थ करतो, बेसन करतो, बेसनाचे लाडू करतो, तर ते सुद्धा एकदम छान होतात. आणि आपल्याला लाडू करताना ते पीठ जास्त वेळ अजिबात भाजावं लागत नाही, कारण ऑलरेडी ती डाळ आपण भाजून घेतलेली असते. तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. आता इथे बऱ्यापैकी आपलं हे पीठ भाजत आलेलं आहे आणि लागेल तसं मी 2-2 चमचे ह्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. कारण परफेक्ट लाडू बनण्यासाठी त्याच्यामध्ये तुपाचं प्रमाणसुद्धा योग्य पाहिजे. जर तुम्ही तूप फार कमी असं टाकलं तर हा लाडू कोरडा पडतो आणि तो व्यवस्थित असं बांधता येणार नाही आणि तो खातानासुद्धा तो टाळायला चिकटतो. त्याच्यामुळे तुपाचं प्रमाणसुद्धा हे योग्य पाहिजे. तर आता इथे बऱ्यापैकी आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला अशा गुठळ्या दिसत, त्या आपल्याला अशा मोडून घ्यायच्या. असं चमच्याच्या साहाय्याने मी आता ह्याला असं व्यवस्थित मोडून घेते, म्हणजे हे सगळीकडून एकसारखं असं पीठ छानपैकी असं भाजलं जाईल. आता लाडू छान दाणेदार व्हावेत, टाळायला अजिबात चिटकू नयेत, यासाठी एक छोटीशी ट्रिक वापरतोय, ती म्हणजे दूध. तर इथे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आपल्याला घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे दूध घ्यायचं आहे आणि ते या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं हे पीठ असं चांगलं भाजून घ्यायचं आहे. दूध इथे जास्तसुद्धा वापरू नका, प्रमाणातच वापरा, 2 ते 3 चमचे. तर दुधामुळं काय होतं, लाडू हा दाणेदार होतो आणि खाताना तो टाळायला अजिबात चिकटणार नाही आहे. तर आता उरलेलं तूपसुद्धा मी याच्यामध्ये टाकते आहे. आता हे सर्व तूप याच्यामध्ये टाकून झाल्यानंतर आपण थोडं वेळ असं सतत हलवत राहूयात. आता तुम्ही इथे बघू शकता, हे पूर्ण असं हे पीठ मेल्ट झालेलं आहे. आता इथे घाबरून जायची काही गरज नाही आहे. हे पीठ हे असंच भाजलं गेलं पाहिजे आणि ह्याचेच लाडू खूप छान दाणेदार असे बनतात. हे पीठ भाजायला थोडासा वेळ लागतो, पण शक्यतो याच्याकडेच लक्ष द्यायचं, बाकीची कामं करायची नाहीत, नाहीतर पीठ जास्त करपून जाईल. तर आता याच्यामध्ये आपण हे सर्व ड्रायफ्रूट्सचे जे तुकडे आहेत ते आपण टाकून घेऊयात. थोडेसे मी शिल्लक ठेवते नंतर गार्निशिंगसाठी. पिस्त्याचं सुद्धा मी काप टाकलेत. आता पुन्हा एकदा असं हलवून घेऊया आणि आता आपण गॅस बंद करूयात. आता हे पीठ एका परातीमध्ये काढून मी गार करायला ठेवणार आहे, कारण पीठ गार झाल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. पीठ गरम असताना जर साखर टाकली तर ते लाडू व्यवस्थित बांधता येणार नाही, साखर कारण पूर्ण मेल्ट होऊन जाईल. म्हणून पीठ पूर्ण गार झाल्यानंतरच त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे. आता हे पीठ गार करण्यासाठी मी एक तासभर ठेवते आहे. आता एक तासभराने इथं बघू शकता, पीठ आपल्याला अजून पातळ वाटतंय, पण आता साखर टाकली की ते पूर्ण असं कोरडं होऊन जाईल, कारण पीठसुद्धा गार झालेलं आहे. तर आता साखर आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात आणि साखर इथे चाळूनच घ्या तुम्ही, नाहीतर मग त्याचे खडे इथेच तसेच राहतील आणि मग लाडूमध्ये ते व्यवस्थित असे लागणार नाही आहे. त्यासाठी साखर चांगली चाळूनच घ्यायची आहे. आता हे हाताने आपल्याला छानपैकी असं कुस्करून घ्यायचं आहे पीठ. चमच्याने करण्यापेक्षा हाताने हे पीठ एकदम छान असं मिक्स होतं. साखर ही पिठामध्ये सगळीकडे अशी छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि पीठ चांगलं असं आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे साखर पीठ छानपैकी असं एकजीव होतील. आणि हाताच्या उष्णतेमुळे हे पीठ अजून थोडंसं असं पातळ इथं होऊन जातं, पण तरीसुद्धा आपले लाडू हे आपल्याला छानपैकी असे बांधता येतात.
तर आता मी व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घेते आहे. आता बऱ्यापैकी हे पीठ छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूयात. वेलची पावडर ही शक्यतो शेवटीच टाकायची असते, म्हणजे त्याचा पूर्ण स्वाद याच्यामध्ये उतरतो. वेलची मिक्सरमध्ये वाटताना थोडीशी साखर टाकायची, म्हणजे ती पटकन छान अशी वाटली जाते, बारीक होते. तर आता आपण व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेऊयात. लाडूचं टेक्स्चर एकदम छान असं झालेलं आहे. चिकट अजिबात हे पीठ नाही आहे, म्हणजे परातीला हाताला हे पीठ अजिबात चिटकत नाही आहे. खूपच छान असं झालेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा. आता बऱ्याचदा काय होतं, बेसनाचे लाडू आपण जेव्हा बनवतो ते बांधतो तर त्यावेळेस ते असे खाली बसतात. म्हणजे आपण बनवताना त्याचा गोल शेप जरी बनवला तरी थोड्या वेळाने ते आपण ठेवल्यावरती ते पूर्ण असे खाली बसतात, त्याचा शेप सोडतात. तर त्यासाठी आज मी एक मस्त अशी ट्रिक घेऊन आली आहे. एक काही सेकंदातच तुम्ही बेसनाचे लाडू बनवू शकता. तर आता हा आपण नेहमीचा असा गोल लाडू बनवून घेतलेला आहे. आता थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता हा लाडू आपोआप असा बसला जातो. तर त्यासाठी आज आपण इथे असं सोऱ्याने लाडू बनवणार आहोत. सोऱ्या म्हणजे शेवगा, जो आपण कुरडईसाठी, चकलीसाठी, शेवेसाठी वापरतो तोच. तर त्याच्यात खालच्या ज्या ताटल्या असतात त्या आपल्याला काढून ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर असं लाडूपेक्षासुद्धा छोटासा कमी असा गोळा घ्यायचा आहे आणि तो याच्यामध्ये असा टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला हलक्या हाताने असं प्रेस करायचं आहे. इथे मी स्टीलचा सोरा घेतला आहे, तुम्ही पितळेचा किंवा तुमच्याकडे लाकडी सोरे असो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता तुम्ही इथे बघू शकता काही सेकंदातच आपला लाडू तयार झाला आहे. त्याचा शेपसुद्धा वेगळा आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतो. म्हणजे नेहमीच्या लाडूपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही यावेळेस नक्की हे ट्राय करून बघा. त्यानंतर आपल्याला आवडीप्रमाणे याच्यावरती ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे आहेत. बेसनाचे लाडू जेव्हा आपण हाताने बनवतो तर हाताच्या उष्णतेमुळे ते पीठ अजून पातळ होतं आणि हे लाडू आपले हे बसतात खाली. आणि त्यासाठीच मी आज ही छानशी अशी ट्रिक घेऊन आली आहे. तर तुम्ही ते बघू शकता, लाडूपेक्षासुद्धा मी कमी असं पीठ घेतलं आहे आणि त्या पिठापासून असं काही सेकंदातच लाडू बनवून घेते आहे. तर काही करायचं नाही, फक्त वरचा जो भाग आहे तो प्रेस करायचा आहे सोऱ्याचा आणि लगेच आपला लाडू तयार होतो. आता बेसनाचे लाडू फक्त 2 पद्धतीने बिघडू शकतात. तर कधी पीठ पातळ झालं तर, किंवा जर पीठ कोरडं झालं तर. तर आता पीठ जर कोरडं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं, ते गरम करायचं आणि तूप गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग लाडू वळायचे. तर खूप छान लाडू होतात. आणि जर कधी हे पीठ जर तुमचं पातळ झालं तर कोरडं बेसन घ्यायचं, ते थोडंसं भाजायचं आणि त्यानंतर त्याच्याच प्रमाणात आपल्याला पिठी साखर घ्यायची आणि ती या पिठामध्ये मिक्स करायची आणि छानपैकी लाडू बनवायचे. तर आता तुम्ही ते बघू शकता किती सुंदर असा लाडू आपला तयार झाला आहे. खूपच छान दिसतो आहे, कलरसुद्धा खूप छान आला आहे आणि त्याच्यावरती अशा गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या, त्यानेसुद्धा खूप छान असा आपला लाडू दिसेल. आता तुम्ही इथे बघू शकता की आपण रेग्युलर जो गोल बेसनाचा लाडू बनवतो तो आणि याच्यामध्ये किती फरक दिसतो. आणि गोल लाडूचा शेपसुद्धा नेहमी असा थोडाफार बिघडतोच, एकदम गरगरीत गोल येतीलच असे नाही. तर आता हे लाडू बनवताना सुद्धा अजून एक छोटीशी मी ट्रिक सांगते तुम्हाला, की जेव्हा आपण लाडू बनवतो तर हा बनवल्यानंतर लगेच तो उचलायची घाई करायची नाही. काही सेकंद तुम्ही थांबायचं आणि त्यानंतरच तो लाडू त्याच्या जागेवरून उचलायचा. तुम्ही जर लगेच उचललात तर त्याचा शेप थोडासा बिघडू शकतो. तर त्यासाठी आपल्याला हा लाडू जेव्हा बनतो त्यानंतर थोडा वेळ थांबायचे, तोपर्यंत आपण दुसरे लाडू साईडला बनवून घ्यायचे आणि त्यानंतर आधीचे लाडू उचलून आपण दुसऱ्या डिशमध्ये ठेवून घ्यायचे. तर आवडीप्रमाणे तुम्ही याच्यावरती गार्निशिंग करू शकता, ड्रायफ्रूट्स लावू शकता आणि मस्तपैकी असे नवीन पद्धतीचे थोडंसं युनिक असे लाडू तुम्ही बनवू शकता. कोणाला कळणारही नाही तुम्ही कशाने बनवलेत हे लाडू. तर अशा सोऱ्याने तुम्ही हे लाडू बनवून बघा, खूप छान होतात, खूप पटकन होतात, म्हणजे तुमचा वेळ खूप वाचतो. आणि तुम्ही बघू शकता काही सेकंदाने आपण हा लाडू उचलायचा, म्हणजे त्याचा शेप आहे तसा राहतो आणि दिसायलासुद्धा खूपच सुंदर हा लाडू दिसतो. तर अशा प्रकारे हे माझे सर्व बेसनाचे लाडू बनवून झालेत. दिसायला खूप छान दिसत आहेत आणि विशेष म्हणजे याची चवसुद्धा खूपच अप्रतिम अशी आहे. म्हणजे अजिबात ते टाळ्याला चिकटणार नाही आहेत आणि एकदम दाणेदार असे लाडू आपले तयार झाले आहेत. आणि लाडूला कुठूनच अशा क्रॅक केलेले नाही आहेत, एकदम छान मौसूत असा लाडू आपला तयार झाला आहे. आता आपण इथे लाडू तोडून बघूयात. तर खूपच मस्त दाणेदार असा मौसूत असा लाडू तयार झालेला आहे आणि लगेचसुद्धा हा तुटला जातो. तुपाचा पण योग्य प्रमाणे याच्यामध्ये वापरलं होतं. या लाडूला कलरसुद्धा खूपच छान आला आहे. आणि विशेष म्हणजे हा लाडू तुम्ही डब्यामध्ये जेव्हा भरून ठेवणार तर त्यावेळेस तो एकावर एक तुम्ही लाडू हे ठेवू शकता, ते अजिबात तुटणार नाहीत. कारण नेहमी तुम्ही जे गोल लाडू बनवता ते तुम्ही डब्यामध्ये जेव्हा भरता तर ते एकावर एक ठेवल्यामुळे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही लाडू बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका.